मोताळ्यात ओटू पॉवर कंपनीकडून महापरिषद सोबत करार करून विद्युत पुरवठा विक्रीसाठी कमर्शियल सोलर प्लांट उभारण्यासाठी मोताळा नगरपंचायत मुख्याधिकाऱ्याची बोगस स्वाक्षरी शिक्के मारून संगनमतानं बनावट एनओसी तयार केल्याप्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात 5 आरोपींवर नगरपंचायतीत फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नगरपंचायत मोताळा अंतर्गत एक सायक्लिक कंपनी आणि एक ओटो कंपनी असा दोघांचा मिळून जो प्लांट आहे, त्या प्लांटचे एनओसी ही बोगस घेण्यात आलेली अशा काही तक्रारी काही सन्माननीय नगरसेवक आणि शहरातील पदाधिकाऱ्यांनी नगरपंचायतकडे माझ्याकडे केल्या होत्या। आम्ही मागील 7 ते 8 महिन्यापासून कंपनीकडे त्यांच्याकडे कोणते डॉक्युमेंट आहेत, कोणत्या दस्ताच्या माध्यमातून त्यांनी ती एनओसी मिळवली ते सादर करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करत आहोत। परंतु कंपनीने मागील 6 महिन्यामध्ये आम्हाला कोणतेही डॉक्युमेंट दिला नाही। परंतु त्यांनी जो मेल केला त्यामध्ये जे डॉक्युमेंट आम्हाला आढळून आले ते फेक माझी बनावट स्वाक्षरी वापरून फेक डॉक्युमेंट तयार करून ती एनओसी घेतलेली आहे। त्यामुळे त्यावरून नगरपंचायतचा कोणताही आउटवर्ड नंबर नाही, आमचे सही शिक्के खोटे सही शिक्के माझे वापरून कोणाची तरी सीओ म्हणून तिथे सही घेऊन त्यांनी ती एनओसी वरती कुठं ज्या कोणत्या अथॉरिटीला ती सबमिट करायची आहे तिथं पाठवलेली आहे। त्यामुळे हे एकदम 420चा गुन्हा हा कंपनीने केलेला आहे। त्या अनुषंगाने आमचे एक संतोष इंगळे जे सभा अधीक्षक आहे, आस्थापनेचे काम पाहतात, त्यांना प्राधिकृत करून नगरपंचायत मोताळामार्फत बोराखेडी पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही FIR दिलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये आमच्याकडे आरोपी अमोल शिवाजीराव देशमुख राहणार मोताळा, महेश दिलीप सहाने सावरगाव तालुका अकोला जिल्हा अहमदनगर आणि शांताराम सुपळा लोखंडे राहणार रुईखेड तालुका मुक्ताईनगर तसेच माधुरी पुरुषोत्तम देशमुख नगराध्यक्षा नगरपंचायत मोताळा व सुनील ओंकार मिरकुटे आवक जावक लिपिक नगरपंचायत मोताळा यांच्या विरुद्ध सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे। ना हरकत प्रमाणपत्र हे बनावटीकरण करून आणि सीओ साहेबांची सही ही बनावटी करून सदरचे ना हरकत प्रमाणपत्र अमोल देशमुख आणि इतर साथीदारांनी संगनमत करून तयार करून सदर ओटू कंपनीला दिले। त्यामुळे नगरपंचायत कार्यालय यांचे अंदाजे 10 लाख रुपयाचे फसवणूक झाल्याची आमच्याकडे तक्रार आहे।